नमस्कार, मी चित्रा राऊत, फायनान्शियल ॲडवायझर आहे. लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे दोन्ही मी तुम्हाला करून देते. 9819667599 असा माझा नंबर आहे. तर आज आपण स्पेसिफिकली बोलणार आहोत ते कोरोनामुळे जी काय आपल्याला आर्थिक खर्चिक परिस्थिती ओढवलेली आहे, चिंतायुक्त सगळेजण दिसत आहेत, तर त्याबद्दल मी त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकते आहे. म्हणजे मेडिक्लेमची गरज आपल्याला कशासाठी आहे आणि हे जे आहे अचानक आलेलं आहे आपला हा कोरोना, त्यामुळे आपल्या प्रत्येकाला जे काही खर्चासाठी आपण पैसे ठेवलेले आहेत ते आता 3 ते 4 महिने होत आलेले आहेत. त्यामुळे तो पैसा आता आपला संपत आलेला आहे आणि किंबहुना कोरोनाने जर आपल्याला गाठलं तर तितका पैसा आपल्याकडे हॉस्पिटलायझेशनसाठी खर्च करायला तितकासा पैसा उरलेला नाही आहे. तर ज्याच्याकडे मेडिक्लेम असेल तर त्याला पहिल्या दिवसापासूनच जी काही खर्च करतो आहे आपण तर तो सगळा आपल्याला मिळतो. त्याची पूर्णपणे जबाबदारी आपण आपल्या मेडिक्लेम कंपनीवर टाकतो. जसं काही रूम रेंट असेल किंवा नर्सिंग चार्जेस असतील, डॉक्टर्स कन्सल्टिंग चार्जेस असतील, डॉक्टर्स राऊंड चार्जेस असतील, ICU चार्जेस, नंतर लहान मुलांसाठी एक वेगळं हे असतं सेक्शन असतं NICU, ते चार्जेस असतील. तर त्याच्याचबरोबर मेडिसिनल चार्जेस आहेत, सोनोग्राफी असतील, MRI चार्जेस असतील, त्याच्यानंतर CT स्कॅन, ब्लड युरिन टेस्ट, प्लेटलेट्स किंवा ब्लड जे आपल्याला मागवायला लागतं त्याच्यासाठी खर्च, स्पेशल लॅबोरेटरी टेस्ट करायला सांगतात किंवा ॲम्ब्युलन्स असेल किंवा ऑपरेशन करायला लागलं एखादं तर त्याचे चार्जेस, डॉक्टरच्या सर्जरीचे चार्जेस असे आणि कितीतरी अजून काही खर्च आपण त्याची हे पण करू शकत नाही की किती बिल होईल हे आपल्याला माहितीही नसतं. पण अचानक हे सगळे चार्जेस एकत्र येऊन जेव्हा आपलं बिल खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला सादर केलं जातं तेव्हा आपण पैशाची धावाधाव करायला लागतो की कुठून आणायचे पैसे. तर त्याच्यासाठी ते का गरजेचं आहे ते आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. आधी अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागले तर खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो. बँकेत सेविंग किंवा करंट अकाउंटमधलेले असलेले पैसेच आपल्याला त्यावेळेला दिसतात डोळ्यासमोर, कारण तेच पटकन आपल्याला हाताशी मिळू शकतात. त्यामुळे आपण तिकडे धाव घेतो साधारण ॲडमिटच्या वेळेला. त्याच्यानंतर डॉक्टर जेव्हा थोडीशी मोठी अमाऊंट सांगतात तेव्हा आपण परत बँकेत जातो. परत एक आपली FD बऱ्यापैकी छानपैकी चाललेली असते ती मोडून येतो आणि डॉक्टर सांगतात की अजूनही थोडासा खर्च तुम्हाला करावे लागण्याची शक्यता आहे. तेव्हा आपल्या घरातलं किंवा आपल्या लॉकरमधलं जे सोनं आहे किंवा आपण स्त्रीधन म्हणूया त्याला, तर ते स्त्रीधन आहे ते आपल्याला ज्याच्याशी आपल्या भावना जोडलेल्या असतात ते स्त्रीधनही तेवढ्यापुरतं गहाण ठेवायला लागतं. पण आपल्याला असं दिसतं आहे की पुढे काहीच पर्याय नाही, आपल्याकडे सगळा पैसा संपलेला आहे आणि जेव्हा आपण नोकरी करायला लागू व्यवस्थित होऊन तेव्हा जो पैसा येईल तो खरखराच लागेल. तर त्यावेळेला लोकांना ते सोनं विकून टाकण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. त्यामुळे आपल्या ज्या भावना आहेत त्या सोन्याशी जोडलेल्या की हे माझ्या लग्नात केलं होतं, हे माझ्या आईने माझ्यासाठी एक स्पेशल आठवण म्हणून केलं होतं, हे मी माझ्या बाळ झाल्यावर माझ्या बाळाला चेन केली होती, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळ्या मन मारून ह्या गोष्टी आपल्याला एकतर गहाण ठेवायला लागतात किंवा आपल्याला माहीत आहे की पुढे आपण इतका पैसा उभा करू शकत नाही कुठल्याही अवस्थेत, तर तो आपल्याला मोडावे लागतात, विकावे लागतात. काही शेअर्स आपण घेऊन ठेवलेले असतील आणि आता तुम्हाला माहिती आहे की शेअर्सच्या किमतीही थोड्या डाऊन आहेत, तरी पण ते आपल्याला विकावे लागतील. कारण कुठून मग पैसा उभा करणार? काही अगदीच जवळचे मित्रमंडळी असतील,
त्यांच्या पुढे पण आपल्याला हात पसरायला लागतील, बघ बाबा तुझ्याकडून काही मदत जमते का, मिळते का. तर तसं आपण करणं म्हणजे त्याचा पण संसार असतो, त्याचा पण त्याला पण भीती असते. जर त्यानेही मेडिक्लेम केलेलं नसेल तर त्यालाही भीती असते की आपल्याला उद्याशी पैसे लागले अशा प्रकारे, तर ते आपण कुठून आणणार. कारण आधी मेडिक्लेम केलेला नसतो आणि अशा प्रकारे जेव्हा मित्राचं एक एक्झाम्पल समोर येतं तेव्हा त्याला पण वाटतं की उद्याशी माझ्या बाबतीत पण काही असं झालं तर मी कुठून आणणार हे पैसे. त्यावेळेला त्याचं पण चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर तो पण म्हणतो, नाही रे बाबा, मला पण अशी काही परिस्थिती आली आहे तर माझ्याचकडे माझ्या कुटुंबासाठी पैसे ठेव की तुला देऊ. तर त्यामुळे ती मित्रमंडळ ही विचार करतात देताना की उद्या अशा पद्धतीचं जर माझ्यावर संकट ओढवलं तर तो पैसा मला ठेवणं जास्त सोयीस्कर होतं. त्यामुळे 90% लोकं देतच नाहीत. अगदी 10% लोक जे खूपच अटॅच्ड असतील आपल्याबरोबर इमोशनली, तर ते म्हणतात ठीक आहे आता ह्या वेळेला तुझी मी गरज भागवतो, पण जेव्हा तुझं काम होईल तेव्हा मला लगेच आणून दे. अशा ह्याने ते आपल्याला थोडीफार मदत करतात देखील. बँक किंवा जे काही खाजगी म्हणजे पर्सनल लोन असतं ते तुम्हाला त्यावेळेला घ्यावं लागतं. कारण त्यावेळेला आपल्याला कुठे काही सोर्स दिसेल तिथे जाऊन आपण पैसा घेऊन एकदा डॉक्टरांच्या हवाली करणं हे आपलं काम असतं. त्यामुळे ते आपण करतो. अचानक घर किंवा गाडी म्हणजे गाडी आपण स्वतःच्या कुटुंबाच्या ह्याच्यासाठी घेतलेली असते, हौशीसाठी. ती हौस, त्या भावना सगळ्या मोडून आपल्याला ती गाडी विकावी लागते. किंबहुना फार जास्त खर्च असला तर गावची जमीन जी आहे आपल्या नावावर, तर ती पण विकताना लोकं दिसतात आपल्याला. वेळेवर खर्च करायला पैसे उपलब्ध न झाल्यामुळे अचानकच अशा परिस्थितीमध्ये कित्येक लोकांना ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून राहावं लागलेलं आहे आणि ती पूर्ण पैशाची तजवीज होईपर्यंत खूप वेळ गेलेला असतो कधी-कधी. त्यामुळे अशा प्रकारे धावाधाव न करता आधीच मेडिक्लेम जर केलेला असला ना, तर आपण निश्चिंत असतो. मनाने म्हणजेच मानसिकदृष्ट्या पण निश्चिंत असतो आणि आर्थिकदृष्ट्या पण कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटलचे खर्च जर आपल्यासमोर आले तर ते करण्याची आपली आर्थिक तयारी असते आणि त्यामुळे मानसिकरित्याही आपण टेन्शन फ्री राहू शकतो. हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरण्याची वेळ सहसा पडत नाही जर व्यवस्थित आपण छान हॉस्पिटल निवडलेलं असेल आणि ते कॅशलेस असेल तर. आणि बँक किंवा खाजगी सावकार म्हणजेच आपण जे काही पर्सनल कोणाकडून स्पेसिफिक व्यक्तीकडून जर लोन घेत असू किंवा त्यातपुरतं पैसे घेत असू, त्यांची पण कर्ज घेण्याची गरज पडत नाही आपल्याला. त्याचबरोबर जर घर असेल, गाडी असेल, जमीन, फ्लॅट असेल किंवा एखादा छोटासा प्लॉट घेतला आहे आणि त्याच्यावर आपल्याला असं वाटतं आहे की छान प्लॉट आहे, आपण घेऊन ठेवूया, उद्या वाटल्यास आपण तिथे एक बंगला छान आपलं रिटायरमेंटनंतर बांधूया. किंवा आपल्याला वाटलं की रिटायरमेंटनंतर आपण त्या प्लॉटवर घर नाही बांधायचं आहे, तर आपण त्यावेळेला तिथे ते विक्री पण करू शकतो. अशा अनुषंगाने जर घेतलेलं असेल एखादा प्लॉट, तर ते विकण्याची गरज नाही. किंवा एखादं दुकान घेतलेलं असतं आपण, गाळा घेतलेला असतो, तर ते पण विकण्याची गरज आपल्याला येत नाही. ती जी गोष्ट आहे, जी तुमची संपत्ती आहे ती ॲज इट इज राहते. जरी हेल्थ इन्शुरन्स खर्च होत असला तरीसुद्धा, हॉस्पिटलायझेशनचा खर्च होत असला तरीसुद्धा हेल्थ इन्शुरन्स जर असेल तर या सगळ्या जोखमीची गरजच पडत नाही. त्याचबरोबर अगदी सुंदर उत्तम प्रकारे सेवा रुग्णाला घेता येते आणि नातेवाईक मित्रमंडळी यांच्या पुढे हात पसरण्याची गरज येत नाही. उद्याशी त्यांना पण असं शरमेने मान खाली घालायला लागत नाही की बापरे आपण ह्याला मदत नाही करू शकत, त्याला पण वाईट वाटणार नाही. त्यामुळे भारतात कुठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी तुम्हाला दाखल होता येतं. जेव्हा मेडिक्लेमची गरज खऱ्या अर्थाने असते
तेव्हा तो मिळत नाही. आणि मेडिक्लेम वेळेवर घेतला तर लगेचच लाभ सुरू होत नाहीत. त्यामुळे जेवढं मेडिक्लेम पॉलिसी जुनी ना, तेवढे सगळ्या प्रकारचे आजार त्याच्याबरोबर हळूहळू कवर होत जातात. सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स त्याच्यामध्ये कवर होत जातात. त्यामुळे कुठलाही इन्शुरन्स नसला तरी आपण पहिल्यांदा हेल्थ इन्शुरन्स आहे की नाही ते पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे. कारण कोणी तुम्हाला आमच्यासारखं आग्रह करायला येणार नाही, पण तुमची जी गरज आहे ती गरज तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. आणि जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हेल्थ इन्शुरन्सच्या वेळेला काहीच धावपळ करायला लागली नाही, जर हे 5-6 लाख रुपये आज आपल्याकडे नसते तर ह्या प्रॉपर्टी आपल्याला विकायला लागलेल्या असत्या, ह्या एक गोष्टीने तुम्हाला एवढं छान फिलिंग येतं की तुम्हाला अशा परिस्थितीचा ताणामध्ये जगण्याची गरजच नाही. फक्त ताण वर्षातून एकदाच घ्यायचं आहे, जेव्हा तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम द्यायचा आहे तेवढ्यापुरतं एक छोटासा ताण तुम्ही घेतलात की तुमचं पुढचं जे वर्ष आहे ते ताणमुक्त जाऊ शकतं. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला आता असं वाटत आहे की ठीक आहे, या सगळ्या परिस्थितीची आपल्याला आत्तापर्यंत जाणीव नव्हती, पण आत्ता चित्रा मॅडमनी या सगळ्याची जाणीव करून दिलेली आहे, तर आत्ताही आपण विचार करायला काहीच हरकत नाही. तर आत्ता पण तुम्ही माझ्याकडे प्लॅन घेऊ शकता आणि त्यासाठी मी योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करून देऊ शकते. तर परत एकदा मी माझा नंबर देते तुम्हाला. माझा नंबर आहे 9819667599. धन्यवाद.